तर नमस्कार मित्रांनो, आज आपण टॉपिक चालू करणार आहे. टॉपिक 1.2 टॉपिक 1.2 सेक्शुअल सेक्शुअल रिप्रोडक्शन. मागल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. आज आपण कंप्लीट करणार सेक्शुअल रिप्रोडक्शन. तुम्हाला काय सांगितलं होतं, रिप्रोडक्शनचे दोन टाईप्स आहेत, सेक्शुअल आणि असेक्शुअल. असेक्शुअलमध्ये काय होते, फ्युजन नाही होत, ओनली वन पॅरेंट इन्व्हॉल्व राहत आहे. अजून सेक्शुअलमध्ये टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व अँड टू पॅरेंट्स असणार तर 101% फ्युजन होईल. ओके. द इन सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्युजन फ्युजन ऑफ गॅमेट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होते, फ्युजन ऑफ गॅमेट्स. ओके. या गॅमेट्सला आपण सेक्स सेल्स सुद्धा म्हणतो, सेक्स सेल्स. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्युजन ऑफ गॅमेट्स टेक्स प्लेस. त्या गॅमेट्सला आपण म्हणतो सेक्स सेल्स. त्यानंतर प्लांटमध्ये काय राहते, जेव्हा व्हेजिटेटिव्ह जेव्हा प्लांटचा व्हेजिटेटिव्ह फेज हा एंडपर्यंत येत राहतो, तेव्हा आपण समजायचं की रिप्रोडक्शन त्याचा चालू होईल, म्हणजे रिप्रोडक्शन फेज त्याचा प्लांटचा चालू होईल. म्हणजे जेव्हा प्लांटचा व्हेजिटेटिव्ह फेज हा एंडपर्यंत येतो, तेव्हा त्याचा रिप्रोडक्टिव्ह फेज हा चालू होतो. या व्हेजिटेटिव्ह फेजला आपण जुवेनाईल सुद्धा म्हणतो, जुवेनाईल. म्हणजे एंड ऑफ जुवेनाईल मार्क्स द बिगिनिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज. दिस इज द लाईन ऑफ युअर टेक्स्टबुक. हे आपल्या टेक्स्टबुकचीच लाईन आहे. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट. तर रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणता असतो प्लांटचा, तो असतो फ्लावर. फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट. ओके. या फ्लावरचा फंक्शन का असतो, टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. हॅप्लॉइड गॅमेट्स का असतो फंक्शन, टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स अँड टू इन्शुअर दॅट फर्टिलायझेशन. सॉरी नेक्स्ट स्लाइडवर घेऊ आपण. थांबा, फंक्शन आपण नेक्स्ट स्लाइडवर घेऊ. फंक्शन काय आहे, फंक्शन टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स फंक्शन टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. सॉरी गाईज, हे थोडी स्क्रीन हँग मारते. फंक्शन टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स and to ensure that fertilization take place. Flower is the reproductive part of the plant आणि त्याचा फंक्शन का असतो, इट प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. काय, फ्लावर प्रोड्यूस करतो हॅप्लॉइड गॅमेट्स. आणि दुसरा फंक्शन का असतो, टू इन्शुअर दॅट फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. ओके. फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. यानंतर आपण बघणार आहोत वल्स, WHORLs, वल्स ऑफ फ्लावर. वल्स ऑफ फ्लावर. वल्स कोणते असतात, देअर आर 4 टाइप्स. फोर वल्स ऑफ फ्लावर. फ्लावर consist of 4 whorls that are, first आहे corolla, second आहे calyx, third आहे endoecium and fourth is gynoecium.
फर्स्ट आहे कोरोला, सॉरी, सेकंड आहे कॅलिक्स, थर्ड आहे एंड्रोशियम अँड फोर्थ इज गायनोशियम. याच्यानंतर प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन बघूया आपण. प्रोसेस याच्यात काय होते, सगळ्यात पहिले होते मिओसिस, मिओसिस अँड सेकंड फ्युजन ऑफ गॅमेट्स. जे ते आपली जे डेफिनेशन असं आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होते, फ्युजन ऑफ गॅमेट्स, फ्युजन ऑफ टू गॅमेट्स. ओके. आणि फ्युजन झाल्यावर फॉर्म काय होतं माहिती आहे का, डिप्लॉइड झायगोट, डिप्लॉइड झायगोट, डिप्लॉइड झायगोट. प्रोसेसमध्ये काय होते, सगळ्यात पहिले मिओसिस होते, मिओसिस, देन इट टेक्स प्लेस द फ्युजन ऑफ टू गॅमेट्स, जे आपली डेफिनेशनच आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन की ज्याच्यात फ्युजन ऑफ टू गॅमेट्स होते. मग फ्युजन झाल्यावर का फॉर्म होते, डिप्लॉइड झायगोट. ओके. यानंतर जे ते टू गॅमेट्स असतात, टू गॅमेट्स ते कोणते कोणते असतात, ऑब्विसली एक मेल असणार अँड फिमेल. ओके. मेल अँड फिमेल गॅमेट्स फ्यूज होईल आणि नंतर मग इंडिव्हिज्युअल तयार होणार. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत सिक्वेन्शियल इव्हेंट्स, सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सिक्वेन्शियल इव्हेंट्स जे रिप्रोडक्शनमध्ये होतात, सगळ्यात पहिले होते प्री फर्टिलायझेशन, प्री फर्टिलायझेशन, देन फर्टिलायझेशन, at last third post fertilization, post. In sexual reproduction 3 events takes place. First one is pre, second is fertilization and last is post. Okay. यानंतर आपण बघणार आहोत जो मेल आपण आता बघणार आहोत एंड्रोशियम, एंड्रोशियम. It is the male reproductive whorl, WHORL, whorl of flower. whorl, याला whorl सुद्धा म्हणतात, whorl. ओके. एंड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह whorl ऑफ फ्लावर. एंड्रोशियम काय, हा मेल रिप्रोडक्टिव्ह आहे, मेल. तुम्ही लक्षातच ठेवा, मेल. ओके. याच्यानंतर बघणार आपण स्टॅमेन. स्टॅमेन काय आहे, इट इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ एंड्रोशियम. एंड्रोशियम काय, हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह वॉल ऑफ फ्लावर. त्यानंतर द इंडिव्हिज्युअल मेंबर, व्हॉट स्टॅमेन इज द इंडिव्हिज्युअल मेंबर of एंड्रोशियम. स्टॅमेन इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ एंड्रोशियम. आता हा जो स्टॅमेन असतो ना, स्टॅमेन इट कन्सिस्ट ऑफ फिलामेंट, कनेक्टिव्ह and anther. Stamen consists फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड एंथर. हे तुम्ही लक्षातच ठेवायला लागणार आहे तुम्हाला. ओके. जसं की एंड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह वॉल ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह वॉरल ऑफ द फ्लावर. मग इंडिव्हिज्युअल मेंबर स्टॅमेन, मग स्टॅमेन कन्सिस्ट ऑफ 3 मेंबर्स, दॅट इज फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड एंथर. ओके. याच्यानंतर आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ एंथर. स्ट्रक्चर ऑफ एंथर.
एंथर. आता मी तुम्हाला टेक्स्टबुकची लाईन वाचून दाखवणार आहे. An immature stage of anther is represented by group of parenchymatous tissue. Parenchymatous, CHY, parenchymatous tissue. जी अँथरची इमॅच्युअर स्टेज असते. What? The immature stage of anther is represented by the group of parenchymatous tissue. आणि हे जे parenchymatous tissue राहते, it is surrounded by single layer epidermis. What? Epidermis. काय असते, जे इमॅच्युअर स्टेज असते अँथरची इमॅच्युअर स्टेज, इट इज रिप्रेझेंटेड बाय द ग्रुप ऑफ पॅरेनकायमेटस टिश्यू. आणि हे जे पॅरेनकायमेटस टिश्यू असते, इट इज सराउंडेड बाय सिंगल लेयर्ड इपिडर्मिस. समजला? सिंगल लेयर्ड इपिडर्मिस. समझे आपको सबको? ओके. ओके, आता आपण बघणार आहोत हेट्रोजेनेसिटी. हेट्रोजेनेसिटीमध्ये म्हणजेच आपण म्हणतो डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन म्हणजे तो मॅथवाला डिफरन्सिएशन नाही, हा डिफरन्सिएशन म्हणजे डिफरन्स. तर हेट्रोजेनेसिटी अराइज इन एंथर ड्यू टू, हे हेट्रोजेनेसिटी केव्हा अराइज होते माहिती आहे का? जेव्हा जे हायपोडर्मल सेल राहतात, हायपोडर्मल सेल्स जेव्हा ट्रान्सफॉर्म होतात कशात? आर्किओस्पोरल. हेट्रोजेनेसिटी और त्यालाच आपण म्हणतो डिफरन्सिएशन, इट अराइज वेन द हायपोडर्मल सेल्स ट्रान्सफॉर्म इनटू द आर्किओस्पोरल सेल. आर्किओ, ARCHEO, आर्किओस्पोरल सेल्स. ओके, आर्किओस्पोरल सेल्स. आता आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये आर्किओस्पोरल सेल बद्दल बघणार आहोत. हे जे आर्किओस्पोरल सेल राहतात, आर्किओस्पोरियल cells, they are divided into two parts, parts nahi, cells. First one is inner, second is outer. आता आपण हे डिटेल में बघणार आहोत, इनर का राहते ना आउटर का राहते. सगळ्यात पहिले बघू इनर सेल. इनर सेलला नाव आहे स्पोरोजिनियस cell. Archaeosporal cell divided into two cells that are inner cells and outer cells. इनर सेलला आपण म्हणतो, इनर सेल राहतात स्पोरोजिनियस सेल. आणि नेक्स्ट आहे आउटर सेल्स that are primary parietal cells. Inner का राहतात स्पोरोजिनियस and outer cells are primary parietal cells. आता आपण बघणार आहोत स्पोरोजिनियस सेल बद्दल. काय होते, हे जे स्पोरोजिनियस सेल राहते ना, इट फॉर्म्स स्पोरोजिनियस टिश्यू.
टिश्यू. स्पोरोजिनियस सेल फॉर्म स्पोरोजिनियस टिश्यू. ओके. आणि जे स्पोरोजिनियस टिश्यू राहतात त्याच्यात जे सेल राहतात, आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे, टिश्यू ग्रुप ऑफ सेल्सनी बनले असेल तर ते जे इच सेल राहतात स्पोरोजिनियस टिश्यूमधले, दे आर कॅपेबल ऑफ गिविंग राईज टू मायक्रोस्पोर टेट्रॅड. इच सेल ऑफ sporogenous tissue is capable of giving rise to micro तुम्ही फक्त हा मायक्रोस्पोर टेट्राइड लक्षात ठेवा. आणि त्याच्या मायक्रोस्पोर टेट्राइड म्हणजे का, इट इज डेव्हलप फ्रॉम द each cell of sporogenous tissue. म्हणजे each cell of sporogenous tissue is capable of giving rise to microspore tetrad. What? Microspore tetrad. यानंतर आपण बघणार आहोत आता परायटल सेल विच इज द आउटर सेल. ओके. स्पोरोजिनस हे होती इनर, आता आपण बघणार आहोत आउटर. ओके. का होते ही जे परायटल सेल आहे, परायटल सेल ही इट अंडरगोज division to form anther wall. Parietal cell it undergoes division to form ती जे अँथरची जे वॉल लेअर राहतात, वॉलची जे लेअर ते परायटल सेलनी बनली राहते. म्हणजे ते परायटल सेल अंडरगो डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेअर्स. ओके. ओके. डिव्हिजन नंतर का बनते, वॉल लेअर बनते. हे जे वॉल लेअर राहता, वॉल लेअर इज ऑफ 4, म्हणजे जे वॉल राहतात, सॉरी वॉल लेअर नाही, वॉल ऑफ एंथर कन्सिस्ट ऑफ 4 layers. ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणारच आहोत. फक्त तुम्ही इतके लक्षात ठेवा की एंथरची जे वॉल असते, भिंत, एंथरची जे वॉल असते, प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ एंथर वॉल, इट हॅज 4 layers. ते 4 layers आपण एक एक करून बघणारच आहे. सगळ्यात पहिली लेअर आहे इपिडर्मिस. Epidermis it is the outermost layer made up of by tabulated flattened means made by tabulated cells. Tabulated ला आपण म्हणतो flat cells. Epidermis is the outermost layer made up of by tabulated flattened cells. ओके. नंतर याच्या नंतरची लेअर येते एंडोथिशियम. इट इज द सब इपिडर्मल सेल. सॉरी सेल नाही, लेअर. सेल कुठे आला इथं, लेअर. made up of elongated cells which have fibrous thickening. नेक्स्ट लेअर कोणची आहे, सगळ्यात पहिली होती इपिडर्मिस, मग नंतर आहे एंडो. थांबा 2 मिनिट. Endothecium. It is the subepidermal layer made up of by elongated cells. It have fibrous thickening. त्या elongated cells ला काय राहतात, fibrous thickening. ओके.
थर्ड लेअर आहे मिडल लेअर. मिडल लेअर इट इज इनर लेअर टू एंडोथिशियमच्या अंदर राहते इनर लेअर. इट इज मेड अप ऑफ बाय thin walled cells. थिन म्हणजेच ज्याच्यात 1 to 2 लेअर राहतात. थर्ड आपली लेअर आहे. मी काय सांगितलं सगळ्यात पहिले की जे आपली हेअर आहे काय म्हणते वॉल ऑफ द एंथर इट इज मेड अप बाय 4 लेअर्स. तर आपले 3 झालेले आहेत. सगळ्यात पहिली होती इपिडर्मिस, त्यानंतर होती एंडोथिशियम, आता आहे मिडल लेअर. मग मिडल लेअर इट इज मेड अप बाय थिन वॉल्ड सेल्स. थिन म्हणजे 1 to 2 लेअर्स अँड इट इज प्रेझेंट नेक्स्ट टू द एंडोथिशियम, म्हणजे एंडोथिशियमच्या अंदर. इट इज मिडल लेअर. याच्यानंतर लास्ट इट इज टॅपेटम. ओके. इट इज द इनरमोस्ट लेअर. इनरमोस्ट लेअर. इट इज मोस्ट न्यूट्रिटिव्ह. म्हणजे ही लेअर सगळ्यात पोषक लेअर आहे. न्यूट्रिटिव्ह म्हणजे पोषक. तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. दॅट विच लेअर इज दॅट मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर इन द वॉल ऑफ एंथर. तो आन्सर राहील टॅपेटम. ओके. इट इज द मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर. टॅपेटममध्ये अजून एक इम्पॉर्टंट एक पॉईंट आहे दॅट इट इमिडिएटली encloses sporogenous tissue. टॅपेटम का करते? इट इमिडिएटली इन्क्लोजेस स्पोरोजिनियस टिश्यू. स्पोरोजिनियस टिश्यूबद्दल आपण पहिलेच बघितलं होतं. ओके, स्टार्टिंगमध्ये. तर हे होते आपले टॉपिक 1.2 दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. होता आपला आज प्लांट्समधला टॉपिक 1.2 होतं. ओके, मी होप करतो तुम्हाला समजलं असेल. ओके, तर स्टॉप करू व्हिडिओ. आणि हां, पेज नंबर 3वर जो डायग्राम आहे फिगर 1.4 तो तुम्ही ओव्हरलुक करा. म्हणजे स्टडीच्या वेळेस तुम्ही न विसरता तुम्ही तो बरोबर त्याची हे स्ट्रक्चर आणि त्याची जे नेमिंग्स आहेत ते लक्षात ठेवा. आणि 1.4चा बी सुद्धा लक्षात ठेवा. ओके, तर आजसाठी इतकंच. होप करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. चला, बेस्ट ऑफ लक. अभ्यास करत राहा.